नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया। मामेवय प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते। तमाचे धारसे वाढ सत्वाचे स्थिरपण जाड। किंबहुना हे दुवाड माया नदी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। सर्व प्रकारचे जीव भगवंताचे अंश असतानाही मायेच्या तादात्म्य ध्यासामुळे ते शिवदशेला प्राप्त न होता जीवदशेला प्राप्त झाले आणि जीवत्व दशा सर्व दुःखाचं बीज आहे। ज्याप्रमाणे एखाद्या औषधामध्ये ते व्यवहारामध्ये असं असतं की कॅप्सूल असते, त्याला 2 प्रकारची झाकणं असतात आणि त्याच्यामध्ये आत कडू औषध भरलेलं असतं। तसं जीवत्व दशेमध्ये सगळ्या प्रकारच्या दुःखाचा संग्रह आहे। जीवत्व दशा प्राप्त झाले की पुनरपि जननम पुनरपि मरणम हे भोगावं लागतं। जन्म आणि मरणाच्या मध्यभागामध्ये सगळ्या प्रकारच्या दुःखाचा संग्रह केला जातो। याला एक कारण आहे, मायायोगे जीवदशे आले आणि म्हणून सर्व जीव माझे अंश असतानाही मत स्वरूपाला प्राप्त होत नाही किंवा सच्चिदानंद रूपाने स्वतःला ओळखतही नाही। आणि मग देह तादात्म्य झालं की देहाला मी, देहसंबंधी पदार्थाला माझे अशी अहंता आणि ममतेच्या भ्रांतीमुळे ते विषयाच्या अंधतेला प्राप्त होतात। जोपर्यंत या मायेचं उल्लंघन करून जाता येत नाही तोपर्यंत आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्तीचा भावही कधी प्राप्त करून घेता येणार नाही। आणि म्हणून या मायेचं उल्लंघन कसं करावं तर भगवंतांनी याकरता शब्द वापरला दुरत्यया। कोणत्याही जीवाच्या स्वप्रयत्नाने त्याला माया नदीतून तरून जाणं शक्य नाही, परंतु जे काया वाचा मनाने माझी शरणागती करतात ते मात्र या माया नदीतून तरून जातात। ज्ञानोबा या मायेला नदीच्या रूपकाने वर्णन करतात। आणि नदी म्हटलं की ते एखाद्या पर्वतावर उगम पावते। पावसाचा वर्षाव झाला की तिच्यामध्ये पूर येतो, ती कोणत्या तरी प्रकारच्या नगराला घेऊन जाते। असं क्रमाक्रमाने परंपरित रूपक अलंकाराच्या माध्यमातून ज्ञानोबाराय विचार आपल्यासमोर मांडतात। ब्रह्म हाच कुणीतरी पर्वत आहे। त्या पर्वताच्या अर्धकड्यामध्ये म्हणजे एका अंशावर पहिल्यांदा संकल्प निर्माण होतो, एकोहम भवस्याम। त्यानंतर पांचभौतिक सृष्टी निर्माण होते, गुणघनाच्या वृष्टीचा वर्षाव होतो, महापूर भ्रांतीचे येतात, यमनिमाच्या नगराला ते घेऊन जातात। असाही विचारक्रमाने आपण पाहिला। या नदीमध्ये द्वेषाचे भवरे आहे, मत्सराचे वळण आहे आणि जाणून बुजून चूक करणं अशा अनवधानतेचे चांगल्या प्रकारचे मोठे मासे तळपतात। रती म्हणजे विषय सुखाच्या प्राप्तीचं बेट आहे, यावर कामविकाराच्या लाटा आदळतात। त्यामुळे पुष्कळ जीवांच्या उत्पत्तीचा फेस यामध्ये प्रगट होतो। काही अहंकाराच्या लाटा आहे, त्या लाट्यातून सुद्धा काही चिळकांड्या बाहेर पडतात। त्याच्यामध्ये 3 प्रकारचे मद आहे, विद्येचा मद, धनाचा मद आणि शक्तीचा मद। संमोह म्हणजे अत्यंत मोह, ज्याला अविवेक असं म्हणतात। विभ्रम म्हणजे भ्रांती। या प्रकारचे 2 मासे सात्विक धैर्याच्या आमिषाला गिळंकृत करतात आणि अज्ञानाचे फार मोठे भ्रोवरे यामध्ये आपल्याला दिसतात। अनेक प्रकारचं अज्ञान आहे, मूळ अज्ञान वेगळं आहे आणि तूल अज्ञान तर अनेक प्रकारचे आहे। असं या माया नदीचं रूपक ज्ञानोबा आपल्यासमोर सांगतात। भ्रांतीचं गढूळ पाणी आहे, यामध्ये आशेची दलदल आहे किंवा गाळ आहे आणि त्या गाळातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर जीव बाहेर तर निघत नाही, पण अत्यधिक प्रमाणामध्ये रुतल्याशिवाय राहत नाही। हे त्या गाळाचं वैशिष्ट्य असतं। एखादा मनुष्य गाळामध्ये जर सापडला किंवा एखादा बैल कधी गाळामध्ये सापडतो किंवा साधं उदाहरण ज्ञानोबा देतात की ज्याप्रमाणे मशक गुंतला शेंबुडी, असंही व्यवहारामध्ये घडतं आहे। त्या गाळातून बाहेर पडू लागला
की जितका तो प्रयत्न किंवा हालचाल करतो तितका तो गाळामध्ये रुतला जातो, त्याला दुसरा पर्याय नाही. तशी एक आशा पूर्ण झाली की दुसरी आशा निर्माण होते. सुभाषितकाराने असं म्हटलं आहे, ज्याच्याकडे काहीच नाही त्याला असं वाटतं आपल्याला कवडी मिळावी, कारण जुन्या काळामध्ये कवडी चालायची. ज्याच्याकडे काहीच नाही त्याला वाटतं कवडी मिळावी. व्यवहारातलं उदाहरण आहे किंवा आज आपण जर पाहिलं वर्तमान काळात, ज्याला दिवसाला 10 रुपये मिळतात त्याला वाटतं 100 मिळावी. 100ची प्राप्ती असेल तर 1000 मिळावी. 1000वाल्या व्यक्तीला असं वाटतं मला 10,000, 1,00,000. त्यानंतर त्याला वाटतं मला एखादं का होईना पद असावं माझ्या नावासमोर. कमीत कमी आपल्या गाडीवर एखादी का होईना पाटी लागावी की मी या अमुक संघटनेचा अध्यक्ष आहे, असं वाटतं त्याला. त्यानंतर पृथ्वीचं राज्य मिळावं, मंत्रिपद मिळावं, पृथ्वीच्या नंतर मी स्वर्गाचा राजा व्हावं. इंद्राला वाटतं मला ब्रह्मपद मिळावं, म्हणजे ब्रह्मदेवाचं पद मिळावं. ब्रह्मदेवाला वाटतं मला शिवपद मिळावं आणि शिवाला असं वाटतं मला हरिपद मिळावं. तृष्णावधीम को गतः, तृष्णेच्या शेवटाला कोण गेला आहे? कोणी गेलेला नाही. रेवले आस्थेचे अवगाळी. आणि त्यानंतर रजोगुणाची खळाळी, रजोगुणाची निखळाळी स्वर्ग गाजी. 3 गुणाचा प्रभाव सांगितला आहे. रजोगुणामध्ये एका विषयाच्या प्राप्तीने पोट भरत नाही, त्याला असं वाटतं आणखीन विषय मिळत राहावा. तैसे तृष्णा वाढी नलिया, मेरूही हाता आलिया, तरी म्हणे एखाद्या दारुणा ओळखो. हा रजोगुणाचा प्रभाव आहे. रजोगुणी पुरुषाला इथला विषय जर मिळाला तर तो तृप्त होत नाही. त्याला असं वाटतं की आपल्याला दिव्य भोग ज्यामध्ये आहे असा स्वर्ग मिळावा. आगा स्वर्गीचे उर्वशी, ऐकोन जेवी मानुषी, वराता लावी जती आकाशी यागाचिया. आणि मग तो अनेक प्रकारचे यज्ञ करतो. यज्ञाचं पुण्य संपादन करून स्वर्गामध्ये जातो. हा रजोगुणाचा प्रभाव आहे. जरी यज्ञाच्या माध्यमातून पुण्य मिळतं, पुण्याने स्वर्गाचं सुख मिळतं, परंतु ते मात्र शुद्ध पुण्य नाही. भगवान 9व्या अध्यायामध्ये म्हणतात, मज येता पै सुबटा, या द्विविधागा अभांटा, स्वर्ग नरकया वाटा चोरांचिया. स्वर्गा पुण्यात्मके पापे जाईजे, पापात्मके पापे नरका येईजे. माते जेने पाविजे ती शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्य जर असेल तर भगवत प्राप्ती करून देतं. आणि त्या पुण्यामध्ये रजोगुणाची अशुद्धता असेल तर ते स्वर्गाला घेऊन जातं. तोही आपण काल विचार पाहिला. रजोगुणाच्या गर्जनेनं स्वर्गाची गर्जना होते. रजोगुणाचे निखळाळे, खळाळे म्हणजे खळखळ वाहणारं हे पाणीच आहे, प्रवाह आहे. आणि रजोगुणाचा खळखळ खळखळ असा आवाज झाला की त्या प्रवाहाने स्वर्ग प्राप्त व्हावा, स्वर्ग प्राप्त व्हावा अशी गर्जना केली जाते. या नदीचा तुम्ही प्रवाह जर शांततेनं कधी पाहिला ना, शांततेनं सायंकाळी जर आपण नदीच्या जवळ गेलो तर नदीच्या प्रवाहाचा आवाज येतो बघा, प्रचंड आवाज येतो. आणि रात्री जर सगळे लोक शांत झाले तर मग जास्तच भयानक आवाज येतो. तसा रजोगुणाचा खळखळ असा आवाज वाहू लागला की त्यातून स्वर्गाची गर्जना होते, म्हणजे स्वर्ग प्राप्त करावी. आणि स्वर्गाची प्राप्तीसुद्धा माया नदीच आहे. रजोगुणाचे निखळाळे स्वर्ग गाजे. या 78 ओवीपर्यंत आपण काल विचार पाहिला. आता पुढे ओवी आहे, तमाचे धारसे वाढ, सत्वाचे स्थिरपण जाड, किंबहुना हे द्वाड माया नदी. 79 क्रमांकाची ओवी. पण त्या अगोदर आपली एक ओवी विसरली होती, 73 क्रमांकाची. जेथ प्रपंचाची वळणे, कर्माकर्मांची ओभाने, वरी तरताती ओसाने सुखदुःखांची. आता आपण एखाद्या नदीच्या जवळ जाऊन पाहिलं, रूपकच नदीचं आहे, तर त्या नदीला जर पूर आला तर पुरामध्ये बऱ्याचदा आपल्या गावातल्या वस्तू सापडत नाही, मागच्या गावातल्या वस्तू आपल्या गावात सापडतात. आणि आपल्या गावाच्या पुढच्या गावामध्ये ज्या वस्तू वाहून जातात की नाही. नदीला अनेक प्रकारच्या प्रवाहाचं, लहान लहान ओढ्यांचं पाणी येतं. किंवा कधीकधी नदीच्या काठावर असणारे जे वृक्ष आहेत ते उन्मळून पडतात. किंवा एखादी नदी जंगलातून जर वाहत असेल तर जंगलामध्ये त्याला अनेक प्रकारचे लहान लहान ओढे मिळतात. आणि त्या ओढ्यामध्ये काही काही वाळलेली लाकडं सापडतात किंवा अनेक प्रकारच्या हलक्या वस्तू सापडतात. आणि मग ती नदी वळणं घेते. पण त्यामध्ये सुद्धा असे आहे
ज्या अत्यंत हलक्या वस्तू असतात ना त्या पुढे जात नाही बघा, तिथल्या तिथंच भोवऱ्यामध्ये सापडतात आणि वर तरतात. तर मोजक्या काही वस्तू असतात ज्या पुढे पुढे प्रवाहित होतात. उदाहरणार्थ इंद्रायणीला जर पूर आला तर काही वस्तू बंधाऱ्यामध्ये अडकतात की ज्या आम्हाला कायम दिसतात, आणि एखादी वस्तू बंधाऱ्यामधून सुटली तर ते इथल्या बंधाऱ्यामध्ये अडकतात, किंवा काही काही वस्तू पुलामध्ये अडकतात. पाठीमागे इंद्रायणीला पूर आला बघा, तर ते एक मोठं काय म्हणतात त्याला बघा, हा कंटेनर तो कुठून वाहून आलं काय माहिती, पण ते कंटेनर त्या पुलामध्ये अडकलं होतं. म्हणजे नदीमध्ये वाहून येणाऱ्या काही वस्तू वरती तरंगतात तर काही काही वस्तू अडकून बसतात. आता ही माया नदी आहे. सामान्य नदीमध्ये काही वस्तू वरती तरतात की नाही त्याला पुराड असं म्हणतात. इथं ज्ञानोबा त्याला म्हणतात वरी तरताती ओसाने. ओसाने म्हणजे हलक्या असणाऱ्या काही काही वस्तू त्या वरती तरतात. कोणत्या कोणत्या वस्तू बघा, जेथ प्रपंचाची वळणे, प्रपंचाचं वळण आहे या माया नदीला. पांच विषयाचा विस्तार त्याला प्रपंच म्हणतात. शब्द स्पर्श रूप रसगंध याला प्रपंच म्हणतात. किंवा पंचमहाभूतांचा विस्तार ज्या सृष्टीचा झाला त्या सृष्टीला म्हणतात प्रपंच. या माया नदीला लागलेलं आहे प्रपंचाचं वळण, आणि त्या वळणामध्ये नदीचा प्रवाह थोडासा संकुचित होतो किंवा कधीकधी अत्यंत वेगवान होतो. सरळ जर नदी वाहत असेल तिला वेग असतो, पण तिला जर वळण लागलं तर वळणामध्ये कधीकधी प्रवाह शांतही होतो, पण वळणातून प्रवाह सुटला तर अत्यंत वेगाने पुढे जातो. जेथ प्रपंचाची वळणे, त्या प्रपंचाच्या वळणामध्ये कर्माकर्मांची व भाने, कर्म आणि अकर्म. इथे कर्म शब्दाचा अर्थ घ्यायचा पुण्यात्मक कर्म, आणि अकर्म शब्दाचा अर्थ घ्यायचा ज्यामध्ये पुण्य नाही म्हणजे पाप आहे. दोनच प्रकारचे कर्म जीव करतात, एक आहे पुण्यात्मक कर्म आणि दुसरं आहे पापात्मक कर्म. प्रपंचाच्या वळणामध्ये पुण्य आणि पाप यांचा ओभाने म्हणजे पूर येतो, आणि तो पूर आला की त्या पुराच्या माध्यमातून वरी सुखदुःखांची ओसाने तरताती. ओसाने म्हणजे पुरामध्ये वाहून येणारी लाकडं किंवा पुरामध्ये वाहून येणारा केर कचरा तो वरती तरतो. मग आता सुख आणि दुःखाचा कचराच आहे. मग कोणत्या कर्माचा कचरा सुख आणि कोणत्या कर्माचा कचरा दुःख, तर याचा विचार सरळच आहे. पुण्यात्मक जर कर्म केलं सुख नावाचं फळ मिळतं, आणि पापात्मक कर्म केलं की त्याला दुःख नावाचं फळ मिळतं. म्हणून त्यालासुद्धा कचरा असं म्हटलं आहे. आगा कर्मे जे उरावे तैती सुखदुःखी फळावे, तयाते भोगावया यावे देहा एका. पुण्यात्मक कर्म केलं की त्याला सुख मिळतं, आणि पापात्मक कर्माला दुःख नावाचं फळ मिळतं. जीवाची शोकांतिका अशी आहे, त्याला पुण्याच्या फलाची इच्छा आहे. पुण्याचं फल आहे सुख, म्हणजे सुखाच्या प्राप्तीची इच्छा आहे, पण ज्यामुळे सुख प्राप्त होईल असं पुण्य अजिबात करत नाही. पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम न करोति मानवाः. पापाचं फल दुःख आहे, दुःखाच्या प्राप्तीची त्याला इच्छा नाही, पण प्रयत्नपूर्वक दुःख केल्याशिवाय राहत नाही. पापस्य फलम निच्छन्ति पापम करोति यत्नतः. पाप म्हणजे प्रयत्नपूर्वक करतो, मग जे पाप केलं आहे त्याचं अवश्यम भावी दुःख मिळणारच आहे. पुण्याच्या फलाची फक्त इच्छा आहे, पण पुण्य करत नाही. नुसत्या इच्छेने काहीही मिळत नाही, त्यासाठी प्रयत्नाची जोड असावी लागते, आणि जीवाला हे गणित मात्र सुटत नाही. म्हणून वरी तरताती ओसाने सुखदुःखांची. जिथं पुण्यकर्म केलं की सुखाची असणारी लाकडं येतात, आणि पापात्मक कर्म केलं की दुःख नावाचे लाकडं वरती या माया नदीतून तरतात. ते आपल्याला दिसतात. ही ओवी काल आपली विसरली होती, राहिली होती ओघामध्ये. पुढे 79 क्रमांकाची ओवी आहे. 3 गुणांचा प्रभाव. त्यामध्ये सत्वगुणाचा खळखळ असा प्रवाह वाहू लागला की स्वर्ग प्राप्ती व्हावी किंवा दिव्य विषय भोगावे अशी गर्जना त्या पाण्यातून येते आहे. बरं, पाण्यातून. भ्रांतीचे नि खडोळे रेवले आस्थेचे अवगाळे, रजोगुणाचे नि खळाळे स्वर्ग गाजे. रजोगुणाच्या पाण्याचा खळखळ असा आवाज वाहू लागला की त्यातून स्वर्गाची गर्जना होते, म्हणजे स्वर्ग प्राप्तीपर्यंत हा ओघ जातो. पुढे
तमाचे धारसे वाढ, धारसे म्हणजे प्रवाह, तमोगुणाचा प्रवाह कसा आहे म्हणे, वाढ, वाढ म्हणजे अत्यंत कठीण आहे किंवा मोठा आहे. तमोगुणाचा प्रभाव जास्त आहे. बरं, जरी आपल्याला जगतामध्ये सत्व, रज आणि तम या 3 गुणांचा प्रभाव दिसला तरी त्यांचं प्रमाण मात्र समान नाही. जसं की व्यवहारामध्ये आपण पाहतो, 100 रुपये जर आपल्याकडे असेल आणि आपण त्याचे 3 भाग जर केलं तर सामान्यपणाने 33 रुपये वाट्याला येतात तिघा जणांच्या सामान्यपणाने. तसं या जगतामध्ये 33% लोक तामसी आहे, 33% राजसी आहे, 33% सत्वगुणी आहे, असं यांचं प्रमाण नाही. उलट यांचं प्रमाण तर असं म्हणता येईल आपल्याला की जवळपास 60% तमोगुणी आहे, 30% रजोगुणी आहे, मानले तर 10% फक्त सत्वगुणी आहे, 1% गुणातीत आहे. नाही तर जास्त करून या प्रवाहामध्ये संख्या तमोगुणाची जास्त आहे. तमाचे धारसे, धारसे म्हणजे धार, तमोगुणाची धार म्हणजेच प्रवाह, वाढ म्हणजे मोठा आहे. किती मोठा आहे? विनोदामध्ये कीर्तनकारांच्या मुखातून आपण उदाहरण ऐकत असतो. 2 मित्र भर दुपारी उन्हामध्ये एका झाडाखाली झोपले. आता झाडाखाली झोपावं सावलीमध्ये एवढा का होईना त्यांच्यामध्ये सद्गुण चांगला होता, कारण ते उन्हात नाही झोपले, झाडाखाली झोपले. योगायोगाने जांभळाचं झाड होतं. मग आता त्यात वाऱ्याचा प्रवाह आल्यामुळे एक जांभूळ पडलं, पण ते पडत असताना एकाच्या मुखात नाही पडलं, ते ओठाच्या आणि नाकाच्या मध्य भागामध्ये पडलं. इथे खड्डा आहे ना थोडासा. दैवयोगाने ते कसं काय पडलं? दृष्टांतामध्ये हे होऊ शकतं, एरवी नाही होणार. दृष्टांतामध्ये ते पडलं. आता त्या जांभळाला आपल्या मुखामध्ये ढकलण्यासाठी काय करावं लागेल? काही नाही, एकतर हाताने ते जांभूळ आपल्या ओठामध्ये घ्यावं लागेल, नाहीतर जीभ बाहेर काढून ते जांभूळ आपल्याला आतमध्ये खेचावं लागेल. एवढाच पर्याय आहे की नाही? म्हणून तो इतका आळशी, तमोगुणाचे धारसे वाढ म्हणतात त्याला, इतका आळशी, तमोगुणाच्या प्रभावामध्ये आलस, प्रमाद आणि निद्रा यांची आसक्ती असते, भर असतो. जांभूळ आपण आपल्या ओठामध्ये घ्यावं मुखामध्ये, तो दुसऱ्या मित्राला सांगू लागला, अरे तेवढं जांभूळ माझ्या तोंडामध्ये ढकल बरं, इतका हा आळशी आहे. दुसरा त्याचाच मित्र होता, तो म्हणला नाही शक्य. अरे एक कुत्रं मला 1 तासापासून चाटतं आहे, तर त्याला मी हाड म्हणत नाही, आणि हे जांभूळ तुझ्या मुखामध्ये ढकलो का? तमोगुणाचा प्रभाव आहे. तमाचे धारसे वाढ, तमोगुणाचा प्रभाव मोठा आहे. या सगळ्यांचा विचार पुढे 14व्या अध्यायामध्ये येतो. सत्वाचे स्थिरपणा झाड, सत्वगुणाचा स्थिरपणा म्हणजे काय? सत्वगुणाच्या पाण्याचं असणारं स्थिर पाणी, आणि त्याचा डोह फार मोठा आहे. म्हणजे बघा, तमोगुणातून बाजूला यायचं असेल तर रजोगुण असावा लागतो. रजोगुणाचं उल्लंघन करायचं असेल तर सत्वगुणाचा स्वीकार करावा लागतो. पण सत्वगुणसुद्धा गुणच आहे ना. संस्कृत भाषेमध्ये गुणाला दोरी असं म्हणतात, किंवा दोरीला गुण असा शब्द आहे. आणि दोरी ही ज्याप्रमाणे बांधते त्याप्रमाणे हे 3ही गुणच आहे, पण जीवाला बांधून टाकतात. बाकीच्या गुणापेक्षा सत्वगुण जरी चांगला असेल तर एवढाही चांगला नाही. तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकम अनामयम सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानघ. सत्वगुण सुखाच्या आसक्तीनं आणि ज्ञानाच्या अभिमाने बांधून टाकतो. म्हणजे अज्ञानाचा अभिमान लवकर जातो, पण ज्ञानाचा अभिमान मात्र लवकर जात नाही. म्हणून भागवतामध्ये म्हटलं आहे, ज्ञानाभिमान कठीण आहे, गोवित आहे मुक्तत्वे. ज्ञानाचा अभिमान सत्वगुणामध्ये येत असतो. बघा, जसं की उदाहरणार्थ आपल्या पायामध्ये जर काटा रुतला तर तो काटा काढण्यासाठी आपण दुसरा काटा हातामध्ये घेतो, पण ज्या काट्याने पायातला काटा काढला तो काटा सांभाळायचा नसतो, तोही टाकून द्यायचा असतो. तसं सत्वगुणाचा अंगीकार केला की आपल्याला अज्ञान घालवता येतं. पण अज्ञान घालवल्यानंतर ज्या सत्वगुणाचा स्वीकार करून ज्ञानप्राप्ती झाली त्या सत्वगुणाला सुद्धा टाकावं लागतं. नाहीतर तो सत्वगुणाचा ज्ञान अभिमान अज्ञानाच्या अभिमानापेक्षा सुद्धा कठीण आहे, आणि तो मात्र मी मुक्त आहे, मी मुक्त आहे अशा ज्ञानाच्या बंधनाने जीवाला बांधून टाकतो. लक्षात येत नाही.
तेवी सत्वे लुब्धके सुख ज्ञानाची पाशके ओढी जती मग खुडके मृग जैसा. या सत्वगुणाचा प्रभाव 13व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. ज्याप्रमाणे हा सत्वगुण एक प्रकारचा पारधी आहे आणि तो पारधी जीव नावाच्या मृगाला सुख आणि ज्ञान या पाशाने, 2 पाश आहे त्याच्याकडे. एक सुखाची आसक्ती, कारण सत्वगुणामध्ये सुखप्राप्ती होते, पण सत्वगुणामध्ये जरी सुखप्राप्ती झाली, थोडं बारकाईनं ऐका बरं, जरी सत्वगुणामध्ये सुखप्राप्ती झाली तरी ते सुख खरं नसतं, कारण ते वृत्त्यात्मक सुख असतं. आणि खरं सुख जे आहे ना ते सुख वृत्त्यात्मक नाही, ते आपलं स्वरूप आहे. म्हणून बऱ्याचदा साधक अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय या कोशांचं उल्लंघन करून जातो, पण तो नेमका आनंदमय कोशामध्ये अडकतो. आणि आनंदमय कोशसुद्धा कोशच आहे की नाही. म्हणून वृत्तीमध्ये प्राप्त होणारं पुण्याचं फल जे सुख किंवा स्थिर असणारी वृत्तीमध्ये पडलेलं आनंदाचं भान हा आनंदमय कोश आहे. आणि तो सुद्धा कादाचित कत्वात असल्यामुळे जीवाचं खरं स्वरूप नाही, पण जीव नेमका आनंदमय कोशामध्ये सापडतो आणि त्याला तो आनंद सोडावासा वाटत नाही. म्हणून वृत्त्यात्मक झालेला आनंदसुद्धा खरा आनंद नाही, पण नेमका सत्वगुण त्यामध्ये अडकून ठेवतो. एरवी आपल्याला खळखळ असणारा आवाज कळतो पाण्याचा किंवा एखाद्या प्रवाहाचा वेग कळतो, पण स्थिर पाणी सर्वात जास्त धोकादायक असतं ते लक्षात येत नाही. म्हणजे स्थिर पाण्यामध्ये अगाध डोह असतो, म्हणून ते सत्वाचे स्थिरपण, सत्वगुणाचं असणारं स्थिर पाणी याचा डोह अत्यंत खोल आहे आणि जाड सांगितलेला आहे. म्हणून जीवाला सत्वगुणाचं सुद्धा उल्लंघन करता आलं तरच तो माया नदीतून तरून जातो, नाहीतर सत्वगुणाचा शेवटचा बंधनाचा पाश आहे. आणि वृत्त्यात्मक आनंदामध्ये रमला की त्याला ते सोडावंसं विलक्षण हर्ष होतो की नाही. जीवाला जो धन्योहोम धन्योहोम असा जो काही तृप्तीचा ढेकर मिळतो तो सुद्धा आनंदमय कोश आहे. आणि ज्ञानोबा ते पुढे म्हणतात, ऐक्याचे एकपण सरे जेथ आनंद कणही विरे. जेथा आनंदाचा कणसुद्धा विरून जातो, पण तो आनंदाचा कण म्हणजे सत्वगुणाचा प्रभाव आहे आणि तोही सोडावा लागतो जीवाला, तेव्हा तो खऱ्या आपल्या सच्चिदानंद व्यापक स्वरूपाला किंवा सुखाला प्राप्त होऊ शकतो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, तमाचे धारसे वाढ सत्वाचे स्थिरपण जाड. सत्वाचा स्थिरपणा किंवा स्थिर राहणारं सत्वगुणाचं सुद्धा पाणी हा सुद्धा जाड आहे. कधी कधी मनुष्य ना मधल्या भागामध्ये आला तर धारेमध्ये टिकत नाही, आणि कधी कधी डोहात अडकला तरी टिकत नाही. सत्वगुणाचा अगाध डोह आहे. फार काय सांगावं. ज्ञानोबा म्हणता, हे अर्जुना, किंबहुना हे द्वाड माया नदी, ही माया नदी तरुण जाण्याकरता अत्यंत कठीण आहे. कठीण म्हणजे स्वर्गापर्यंत सुद्धा हिची प्राप्तीच आहे. प्रपंचाचं वळण आहे म्हणजे मृत्यूलोकाचा भाग आहे. मागच्या ओळीमध्ये सांगितलं ना 73 क्रमांकाची, जेथ प्रपंचाची वळण हे मृत्यूलोकाचं वर्णन आहे. कारण मृत्यूलोकामध्ये सुख आणि दुःखाची खिचडी खावी लागते. आपण जर स्वर्गामध्ये गेलो तर स्वर्गामध्ये पुण्याचं फल भोगावं लागतं. तिथं दुःख नाही असं नाही, पण एवढं दुःख नाही. आता समजा इंद्राला जो आनंद मिळतो तो राजा आहे, राजाला जेवढा मिळतो तेवढा मंत्र्याला मिळत नाही ना. जरी ते स्वर्गात असेल तरी पण क्षय आणि अतिशय नावाचं दुःख तिथंसुद्धा आहे. परंतु मृत्यूलोकामध्ये सुखदुःखाची खिचडी आहे. स्वर्गापर्यंतसुद्धा माया नदी, यात नवल नाही. सत्यलोकापर्यंतसुद्धा माया नदीच आहे. पुढे सांगता, पै पुनरावृत्तीचे उभडे झळंबते सत्यलोकीचे हुडे. घाये गडबडती धोंडे ब्रह्मगोळकाचे. पुनरावृत्तीचे ने उभडे. उभडे म्हणजे मोठा असणारा ओसळी म्हणतात त्याला. उभडे म्हणजे पूर आला. आता या माया नदीतून कोणता पूर येतो आहे? व्यावहारिक नदीला येणारा पूर वेगळा आहे, आणि हे रूपकाच्या भाषेमध्ये आलेला पूर आहे पुनरावृत्ती. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मृत्यूला प्राप्त व्हायचं. हा या माया नदीचा आलेला उभड आहे किंवा उसळी आलेला पूर आहे. मग पुनरावृत्ती फक्त जीवाला नाही बरं. या पुनरावृत्तीचा विचार केला तर झळंबती सत्यलोकीचे हुडे. झळंबती म्हणजे कोसळतात, विरघळतात किंवा ढासळतात. आणि हुडे म्हणजे बुरज. आपण विचार करतोय, कालच आपण
त्या सप्तलोकांचा विचार आणि वर असणाऱ्या सप्तलोकांचा अशा 14 भुवनांचा काल एक विचार मांडला होता. अतल, वेतल, सोतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताळ. सर्वात खाली असणारं पाताळ लोक आहे. त्यानंतर भुवरलोक, भुवरलोक, स्वर्लोक, महरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक. सत्यलोक सर्वात वरती आहे आणि त्या सत्यलोकामध्ये राहणारा ब्रह्मदेव आहे. व्यवहारात एखादी नदी जर वाहत असेल तर ती एका विशिष्ट प्रदेशातून वाहते आणि आपल्या प्रदेशाला सोडून ती दुसऱ्या देशात जात नाही. पण माया नदी अशी नाही आहे. माया नदी मृत्यूलोकातही वाहते. रजोगुणाचे खळाळे स्वर्ग गाजे. स्वर्गापर्यंत सुद्धा हिचा आवाज आहे. एवढाच नाही तर पुनरावृत्तीचा जर हिला उसळी आली तर हिचा प्रवाह सरळ ब्रह्मदेवापर्यंत आदळतो. म्हणजे झळंबती सत्यलोकीचे होडे. होडे म्हणजे बुर्ज. कारण जरी ब्रह्मदेवाचं नगर असेल आणि त्या नगराचं रक्षण करण्याकरता काही बुर्ज बांधलेले असतात की नाही गावासाठी, तर सत्यलोक हे सर्वात वरती आहे. भुवन आहे ते. आणि त्या भुवनापर्यंत असणारे जे काही बुर्ज आहे तर त्या बुर्जापर्यंत सुद्धा ही आदळते. पुनरावृत्तीचे उभडे झळंबती सत्यलोकीचे हुडे. हुडे शब्दाचा अर्थ होतो बुरुज. झळंबती म्हणजे विरघळतात. सत्यलोकाची सुद्धा मोठमोठे असणारे बुरुज या पुनरावृत्तीचा धक्का लागला की ते सुद्धा विरघळतात. म्हणजेच काय, ब्रह्मदेवाला सुद्धा जन्माला यावं लागतं. बाकीच्यांची काय कथा. घाये म्हणजे घाव, त्याला आघात म्हणतात. घाये गडबडती धोंडे ब्रह्मगोळकाचे. ब्रह्मगोळक म्हणजे ब्रह्मांड. या ब्रह्मभुवनाचे ब्रह्मांडाचे धोंडे या आघाताने गडबडतात, ढासळतात किंवा त्यांनासुद्धा या माया नदीचा जो काही धक्का आघात लागतो आणि त्या धक्क्याने ते सावरले जात नाही. ब्रह्मभुवनान लोका पुनरावृत्तीनोर्जुन. ज्ञानोबा म्हणतात काय मोठेपणा आहे. कैसे थोरियेचे मान पाहे पा, जो सृष्टीबीजाचा साठोपा, परी पुनरावृत्तीच्या मापा शीग झाला. एखादी धान्याची रास रचावी आणि त्याच्या सर्वात वरती आपण जे धान्य ठेवतो त्याला शीग असं म्हणतात. तसं पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं, याला पुनरावृत्ती म्हणतात. आणि या पुनरावृत्तीची आपण रास तयार केली तर त्यावर शीग लागते ती ब्रह्मदेवाची. पुनरावृत्तीच्या मापा हे माप आहे. पुनरावृत्तीच्या मापा शीग झाला. सत्यलोकामध्ये 2 प्रकारचे लोक जातात. सत्यलोक म्हणजे ब्रह्मदेवाचा लोक. तर त्या ब्रह्मदेवाच्या लोकामध्ये जाणारे 2 प्रकारचे आहे. काही उपासना सकाम करतात आणि मुक्त होण्याची इच्छा करतात. पण सकाम उपासना करणारे ब्रह्मलोकाला जातात आणि ते एखाद्या ब्रह्मदेवाच्या बरोबर मुक्त होतात. सगळे काही मुक्त होत नाही. जे सकाम भावनेनं गेले, निष्काम भावनेने गेले ना, ते मुक्त होतात. पण जे भोगाच्या इच्छेने सकामतेने उपासना करून जातात ते ब्रह्मदेवाच्या बरोबर जरी राहिले तरी ते पुन्हा पुन्हा जन्माला येतात. म्हणजे उपासनेमध्ये पण 2 प्रकार आहे. निष्काम उपासना केली तर ब्रह्मदेवाच्या सत्यलोकाची प्राप्ती आणि मग ब्रह्मदेवाबरोबर मुक्त होणं याला लय वेळ लागतो. कारण ब्रह्मदेवाचं आयुष्य फार मोठं आहे. 100 वर्ष होईपर्यंत ब्रह्मदेव काही शरीर सोडत नाही. मग इतका वेळ प्रतीक्षा करायची तर त्यामध्ये पुन्हा निष्काम उपासना जरी असेल त्या ब्रह्मज्ञान नाही झालं आणि ब्रह्मलोकाला जर गेला सत्यलोकामध्ये तर वेळ लागतो. आणि एखादा सकाम भोगासाठी ब्रह्मलोकामध्ये गेला तर त्यालासुद्धा पुनरावृत्तीला यावं लागतं. पुनरावृत्तीच्या मापा शीग झाला. पै पुनरावृत्तीचे नि उभडे झळंबते सत्यलोकीचे हुडे. घाई गडबडती धोंडे ब्रह्मगोळकाचे. ब्रह्मगोळक म्हणजे ब्रह्मभुवन. हे एक प्रकारचं ब्रह्मांडच आहे आणि तिथपर्यंत त्याचे असणारे बुर्ज ढासळतात. आघात झाला की धोंडे निखळतात. अशी ही सगळी प्राप्ती होते. इथपर्यंत माया नदीचा पूर आणि उसळी आहे. वाहिली होती कुठून? जी ब्रह्माचळाचा आधाडा, सवेचे महाभूतांचा बुडबुडा साना आला. परब्रह्म नावाचं पर्वत, त्या पर्वतातून थोडीशीची सुरुवात झाली होती. हे मृत्यूलोकातही वाहते. म्हणजे काय, मृत्यूलोकही मायेच्या कक्षेत आहे. स्वर्ग आणि सत्यलोकसुद्धा त्याच्या कक्षेमध्ये आहे. इतका प्रचंड वेग किंवा पाणी आहे. ज्ञानोबाला आश्चर्य वाटतं
तया पानियाचिनी वहिलेपणे अजूनी न धरती वो भाने ऐसा मायापूर हा कवने तरी जे लगा. प्रश्न विचारलेला आहे. तया पानियाचिनी वहिलेपणे, वहिलेपणे म्हणजे वाहनी म्हणतात किंवा वहिलेपणे म्हणजे सत्वर वाहनं, अत्यंत प्रचंड वेग, त्याला वहिलेपणा म्हणतात. आणि पाण्याचा वेग जो असतो ना तो बाहेरून कधी लक्षात येत नाही, पाण्यात गेल्यावर लक्षात येतो. बऱ्याचदा मधल्या भागातला जो वेग असतो की नाही तो दिसायला स्थिर दिसतो, पण त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात ताकद असते. म्हणून अपरिचित पाणी जर असेल ना तर तिथं पट्टीचा जरी पोहणारा असेल तर त्याने तिथं विनाकारण उडी मारू नये, विनाकारण हिंमत दाखवू नये. जर दम तुटला त्याचा पोहता पोहता तर मग त्याला गटांगळ्या खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे अपरिचित पाणी असतं ना तिथं पोहणारा जरी व्यक्ती असेल तर त्याने तिथं उडी टाकू नये, आपलं अलीकडे स्नान करावं आणि नित्यनेम करावा. हे पाणी स्नान कुठपर्यंत करावं, नाभी प्रदेशाइतकं पाणी असेल तर तिथपर्यंतच. कधीकधी आपल्या इंद्रायणीला सुद्धा पूर येतो ना पावसाळ्यामध्ये, तर मधल्या पाण्यात जर एखादी व्यक्ती गेली सापडत नाही बघा. म्हणजे वरती जर इंद्रायणीच्या बंधाऱ्यातून उडी मारली एखाद्याने तर तो सरळ इथपर्यंत येऊ शकतो, इतका वेग आहे. आणि त्या पाण्यामध्ये सरळ नाही पोहता येत, ज्याला पलीकडे जायचं त्याला तिरकं पोहावं लागतं, तेव्हा एखादा व्यक्ती पलीकडे जातो, नाही तर शक्य नाही. हे माया नदीचं पाणी आहे. तया पानियाचिनी वहिलेपणे, इतका प्रचंड वेग आहे की अजूनही म्हणजे अजूनपर्यंत, बरं अजूनपर्यंत सुद्धा न धरती ओभाने, ओभाने म्हणजे उभे राहण्याची स्थिती. उभे शब्दापासून ओभाने शब्द तयार झाला बरं. हा उभं राहायचं त्याला ओभाने म्हणतात. आणि ते म्हणजे रस्त्यावर नाही उभं राहायचं, ते राहायचं आहे पाण्यात. बरं नुसत्या पाण्यात उभं नाही राहायचं, प्रचंड प्रमाणात वाहणाऱ्या पाण्यात उभं राहायचं. सोपं आहे काय? सोपं नाही आहे. ज्ञानोबा म्हणतात या पाण्याचा वेगच एवढा मोठा आहे की अजूनपर्यंत म्हणजे जेव्हापासून ही सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून माया नदीचं प्रचंड प्रमाणात वाहणारं हे जे पाणी आहे म्हणजे थोडा मायेचा प्रभाव आहे. या प्रभावामध्ये टिकण्यासाठी किंवा स्थिर राहावं अजूनपर्यंत कोणाची हिंमत नाही झाली किंवा कोणालाही या मायेच्या नदीच्या प्रवाहाचं उल्लंघन करावं अशी उभ्या राहण्याची स्थिती, स्थिरता प्राप्त नाही झाली. अजूनही न धरती ओभाने, असा हा कठीण द्वाड माया नदीचा पूर आहे. ज्ञानोबा म्हणतात ऐसा मायापूर हा कवने तरी जे लगा. असा कोण भाग्यवान आहे की तो या माया नदीच्या पुरातून तरुण पलीकडे जाईल? कोण आहे? अजिबात अजून कोणी सापडलेला नाही. कोण असेल बरं? कोणीच नाही. म्हणजे सत्य लोकांपर्यंत जर सगळे पुनरावृत्तीला प्राप्त होत असतील तर मग कोण तरुण जाणार आहे? जिथे ब्रह्मदेवाचा लाग लागत नाही तिथं बाकीच्यांची काय कथा? याला कैमुत्तिक न्याय म्हणतात बरं. जिथं ब्रह्मदेवाचा लाग लागत नाही तिथं जीवाचा काय लाग लागणार आहे? गुरुवारी राऊत बाबांनी एकदा उदाहरण सांगितलं कीर्तनामध्ये. एका जंगलामध्ये काही प्राणी राहायचे. ते प्राणी दिवसभर चरायला जायचे आणि सायंकाळी पुन्हा माघारी यायचे. एकदा काय झालं, कधी कधी पुरात पाणी लक्षात येत नाही. बरेच प्राणी बाहेरच्या प्रदेशामध्ये गेले, येताना माघारी आले तर पाऊस पडला. जंगलातल्या एका ओढ्याला पूर आला. बरं, ओढ्याला जो पूर येतो आणि नदीला पूर येतो त्याच्यात फरक आहे. नदीचा पूर थोडा थोडा वाढत जातो आणि हळूहळू कमी होतो. ओढ्याचं तसं नसतं. ओढ्याला एकदमच पूर येतो आणि एकदमच कमी होतो. पण आला ना तर ओथळ पाण्याला खळखळाट फार. ओढ्याला आलेला पूर प्रचंड असतो. जंगलातलं सगळं पाणी एकत्र एखाद्या ओढ्यामध्ये होतं आणि त्याला प्रचंड प्रमाणामध्ये पूर आला. सगळ्या प्राण्यांनी विचार केला या पाण्याचा अंदाज घेतला पाहिजे. जर जास्त पाणी असेल तर आपल्याला पलीकडे वाहून जावं लागेल. मग आता आपल्यातली मोठी व्यक्ती कोण आहे? मग मोठ्या व्यक्तीला आपण पाण्याच्या अंदाजासाठी पाठवू. मग सगळ्यांनी उंटाला विनंती केली, कारण उंट हा उंच आहे. त्याला सांगितलं थोडासा पाण्याचा अंदाज घेऊन ये बरं. उंटाने सांगितलं काही हरकत नाही, तुम्ही सर्वांनी मला मोठेपणा दिलाच आहे, तुम्ही सगळे मला म्हटले भावी सरपंच, मी जातो आता, असं म्हणलं की जातात लोक मोठेपणा दिला की. मग त्या उंट निघाला.
त्या ओढ्याच्या मधल्या पात्रामध्ये गेलाच नाही. अलीकडच्याच बाजूला उंटाचे गुडघे लागले. थोडासा पुढं गेला की त्याच्या पोटापर्यंत पाणी आलं. अजून मधल्या प्रवाहात गेलाच नाही. उंट माघारी फिरला. तोने मला मध्ये पाणी किती माहिती नाही, पण अलीकडच्या भागाला माझ्या पोटाला पाणी लागलं आणि सर्वात उंच मी आहे. याचा अर्थ माझ्याहून सुद्धा पाणी फिरू शकतं एवढं पाणी आहे. त्यामुळे सगळ्या प्राण्यांनी पक्ष्यांनी ठरवलं, पक्षी नाही पण प्राण्यांनी ठरवलं, पशूंनी, की आपल्याला आजचा मुक्काम इथंच करावा लागेल, पलीकडे काही जाता येणार नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर सर्वात शेवटी एक शेळी आपल्या पिलांना घेऊन आली आणि तिने त्यांना विचारलं, का हो म्हणे तुम्ही पलीकडे गेले नाही? म्हणे पूर आला. असं एवढा पूर आला का? कितीक आला? अहो म्हणे जास्त आला. जास्त जरी असेल तर मी माझ्या पिलांसहित पलीकडे जाईल का? आणि जिथं उंटाचा लागला नाही ते तर शेळींची काय कथा आहे. तसं ब्रह्मदेवाला सुद्धा पलीकडे जाता नाही आलं. तया पाणी याचने वहिलेपणे अजूनी न धरते व भाने ऐसा मायापुर हा कवने तरी जेल का. याला कैमुतिक न्याय असं म्हणतात. जिथं ब्रह्मदेवाला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं तिथं जीवाची काय कथा आहे. असा हा प्रचंड मायापूर कवने तरी जेल का. कोण तरुण जाईल बरं? प्रश्न आपल्याला विचारला. एथ एक नव लावो जो जो की जे तरण पावो तो तो अपाव हो येते ऐक. आता या ओळीपासून पुढे नूतन विषयाला प्रारंभ होतो आहे. आतापर्यंत ही माया नदी दुवाड तरुण जाण्याकरता कठीण कशी आहे हा सगळा उपाय सांगितला. हिच्यात भोवरे कोणते आहे, गाळ कोणता आहे, तरणारा केर कचरा कोणता आहे, हिचा प्रचंड वेग कसा आहे, तिच्यामध्ये कोणकोण पावसाचा वर्षा होतो, त्यामध्ये मासे कोणते आहे, हे सगळं विचार सांगितला. म्हणजे माया नदीचं पाणी अत्यंत वेगवान आहे, कठीण आहे आणि तिचे धक्के लागले की सत्यलोकातले बुरुजही ढासाळतात. असं या नदीचं भयंकर वास्तव स्वरूप इथपर्यंत सांगितलं. मग आता या माया नदीतून तरुण जाण्यासाठी कोणी काही पर्याय उपाय केले की नाही? बऱ्याच जणांनी उपाय केले, पण ते उपाय मात्र उपायकारक न ठरता ते अपायकारक ठरले कसे, असं याच्या नूतन विषयाला प्रारंभ आता ज्ञानोबारे पुढे करतात. ही जे ओवी आहे ना 82 क्रमांकाची, ही ओवी या पुढच्या सगळ्या विषयाची मुख्य ओवी आहे, सूत्र आहे. आणि या सूत्राचं सगळं व्याख्यान आता पुढे येणार आहे. एथ एक नव लावो या माया नदीच्या पुरातून तरुण जाण्याच्या बाबतीमध्ये नव लाव म्हणजे एक आश्चर्य आहे. आश्चर्य त्याला म्हणतात जे आतापर्यंत कोणी अनुभवलं नाही, पाहिलं नाही आणि अशी अकस्मात मानवी बुद्धीच्या विचाराच्या क्षमतेच्या पुढची गोष्ट आली की तिला आपण आश्चर्य म्हणतो. एरवी आपण गाय पाहतो 4 पायाची असते, पण कधी कधी गाईला 5-6 पाय आपल्याला दिसतात, आश्चर्य आहे. किंवा गाईला एकच मुख असतं, कधी काही 2 मुखाच्या गायी दिसतात, तर त्याला आपण आश्चर्य म्हणतो. तसं या माया नदीचं आश्चर्य असं आहे. एथ एक नव लावो जो जो की जे तरणो पावो. तरण उपाय म्हणजे तरुण जाण्याकरता उपाय करावा. नदीतून तरुण जाण्यासाठी काय काय करावं लागतं? पहिलं आहे स्वतःला पोहावं लागतं, किंवा जो चांगला पट्टीचा पोहतो त्याच्या काशीला लागावं लागतं, किंवा कधी कधी सांगडी हातामध्ये घ्यावी लागते, कधी एखादी भोपळ्याची नौका तयार करावी लागते. हे सगळे नदीतून तरुण जाण्याचे उपाय आहे. काही काही माणसांनी ते सगळे उपाय केले. आता रूपक आहे, ज्ञानोबा सगळे रूपक घेतात बरं. आता एकाला स्वतःला पोहता येत नव्हतं तर तो दुसऱ्याच्या काशीला लागला, पण कोणाच्या? ऐसे कामाचे कासे लागले, त्याने काम नावाच्या विकाराची कास पकडली, म्हणजे विकाराच्या ताब्यात गेले. काही जण म्हणले अहो कशाला कोणाची कास धरायची, आम्ही स्वतः सांगडी घेऊ शकतो, तर त्याने वेदत्रयाची सांगडी घेतली. काही जण म्हणले आम्हाला सांगडीची पण गरज नाही, आम्ही कोणाच्या काशीलाही लागणार नाही, आमच्याकडं बळच एवढं मोठं आहे की आम्ही स्वतः उडी मारू आणि या माया नदीच्या पुरातून पलीकडे जाऊ. असे बऱ्याच जणांनी उपाय केले. त्यांची काय अवस्था झाली ते ज्ञानोबा पुढे सांगतात बरं. एथ एक नव लावो, इथलं एक आश्चर्य म्हणे. जो जो की जे तरणो पावो. ओ पावो म्हणजे तरुण जाण्याचा, जो जो तरुण जाण्याचा उपाय करावा
तो उपायकारक होत नाही. तो अपावो होय ते ऐक. ते सगळे उपाय अपायकारक कसं होता ते सगळं सविस्तर अर्थ अर्जुना तू ऐक बरं. करतो काय आपण उपाय, आणि उपायाचा काय होतो अपाय होतो. असं घडतं बरं व्यवहारामध्ये. कधी कधी आपल्याला माहिती नसतं. चिकित्सा करत असताना समजा एखादा अग्नी लागला, मान्य आहे, मग अग्नीला शांत करण्यासाठी पाणी लागेल. एखादी व्यक्ती म्हणले नाही नाही नाही, अग्नीला शांत करण्यासाठी पाण्याची काय गरज आहे, मी अग्नीला शांत करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये तूप वापरेल. मग आता अग्नीमध्ये तूप जर टाकलं तर अग्नी शांत होईल का, भडकेल की नाही. किंवा अग्नीला शांत करण्यासाठी एखादा मला नाही मी वाळलेली लाकडं टाकीन, तर इंधने आगीसी हाका कचडे. जसं अग्नीला शांत करण्यासाठी जर आपण लाकडाचा इंधनाचा वापर केला तर अग्नी शांत न होता भडकतो. तसं माया नदीतून तरुण जाण्यासाठी स्वतःच्या मनाने शरणागती न करता, भगवंताचा किंवा संतांचा आश्रय न करता जीव जर स्वसामर्थ्याने तरुण जाण्याचा उपाय करू लागला तर तो उपाय त्याला उपायकारक न होता अपायकारक होतो किंवा तो त्याला घातक ठरतो. काही रोगामध्ये औषध घ्यावे लागतात, पण काही रोग मात्र असे असतात त्याने औषध घेतलं ना, आपण व्यवहारामध्ये बघा कधी रोग जाण्यासाठी आपण औषधं घेतो आणि औषधाला पचविण्यासाठी आपण जेवण चांगलं करतो. पण काही रोग असे असतात जेवण केलं की ते जेवणावर जगतात, त्यांना औषधसुद्धा काही करू शकत नाही. मग त्याला एकच उपाय उपवाशी राहणं. एकदा मी आजारी पडलो होतो, डॉक्टर बाबांनी मला औषधं दिले खायला. मला म्हणे मग आता आहार कसा काय, मी म्हणलं चांगला आहे. म्हणून काय काय खाल्लं, मी म्हणलं 7-8 चिक्कू खाल्ले. अरे ते एवढं खायचं नसतं या आजारामध्ये, कारण गोड खाल्लं तर पोटातले जंतू जास्त वाढतात. तर तो उपवास कर, आणि खायचं म्हटलं तर मग ज्वारीची भाकर आणि दही खा, ज्यामुळे ते पोटातली जंतू वाढणार नाही. म्हणजे काय, जर गोड खाल्लं तर मला बरं वाटत होतं, पण ते पोटातले जंतू वाढत होते. म्हणजे उपाय केले की ते पुन्हा आरोग्याला अपायकारक होतात. तसंच आहे, या माया नदीतून तरुण जाण्यासाठी जर उपाय केले तर ते उपाय अपायकारक कसं होतात ते ऐकायचं का तुला, ते सविस्तर ऐक. तो अपावो होय ते ऐक. आता कोणी कोणी काय काय उपाय केले तर त्या उपायांची यादी ज्ञानोबाला देता, आणि उपाय करताना अपाय कसा झाला ते पुढे सांगतात. एक स्वयंबुद्धीच्या बाही रेगाले तयांची शुद्धीचे नाही. एक जाणिवेचे डोई गर्वेची गिळिले. एके वेदत्रयाच्या सांगडी घेतल्या अहंभावाच्या धोंडी. ते मदमिनाच्या तोंडी सगळेच गेले. इथपर्यंत उपायच आहे. आणि आता 85 ओवीपासून तर अगदी 88 ओवीपर्यंत 4 ओव्यामध्ये आलेला एक उपाय आहे. हा उपाय वेगळा आहे बरं. हा उपाय त्यांनी स्वतःला पोहता येत नव्हतं, तर त्या 85, 86, 87 आणि 88 4 ओवीमध्ये केलेला उपाय स्वतःचा नाही, त्याने काम नावाच्या विकाराची कास धरली आणि त्यांचीसुद्धा हानी झाली. असा तो उपाय स्वतंत्र पुढे येणार आहे. अगोदरच्या 2 ओव्यामध्ये दुसरे उपाय आहे. एक स्वयंबुद्धीच्या बाही. बाही म्हणजे बाहुबळाने. काही जण म्हटले अहो कशाला कोणाचा आश्रय घ्यायचा, आमच्या बाहूमध्ये ताकद आहे, आम्ही बाहुबळाने पलीकडे पोहून जाऊ शकतो. पण त्याच्याकडे बाहुबळ आहे, पण कोणतं, स्वयंबुद्धीच्या बाही. आपल्या स्वतःची बुद्धी जी काही कळण्याची शक्ती आहे त्या स्वयंबुद्धीच्या, म्हणजे काय, मनुष्य स्वतः किती जरी मोठा झाला तर त्याला स्वतःच्या बुद्धीचा एक अभिमान असतो, आणि तो देवाची किंवा श्री गुरुची, महापुरुषांची शरणागती करत नाही, म्हणजे आश्रय करत नाही. ज्या मनुष्याला स्वतःच्या बुद्धीचा अभिमान असतो ना, तर आम्हाला काय गरज आहे कोणाची, आम्ही कोणाच्या चरणकमलाजवळ बसू शकत नाही, आणि बसण्याची आम्हाला काय गरज आहे. आमच्या बुद्धीवर फार विश्वास आहे, त्याला स्वयंबुद्धी म्हणतात. मनुष्याची बुद्धी किती जरी मोठी झाली ना तर त्याला एक मर्यादा असते. एका मर्यादेचे पुढं काही चालत नाही. ज्या लोकांना बुद्धीचे घमंड असते की नाही, तर ते सुद्धा काही ठिकाणी हात टेकतातच. फक्त आम्ही हात टेकले असं ते कोणाला सांगत नाही. का, कारण पुन्हा आपल्याकडे बुद्धी नाही हे सिद्ध होईल ना.
पण किती बुद्धिमान जरी असला तरी तो ते मात्र हात टेकतोच. कारण मानवाच्या बुद्धीला एका ठराविक देश आणि कालाच्या भिंतीच्या पलीकडे काही कळत नसतं. कळतं का भविष्यातलं? नाही कळत. आणि मागचं काय कळतं? कितीही बुद्धिमान मनुष्य जर असेल, आपण त्याला विचारलं भावी काळात तुझा जन्म कसा होणार आहे, काय कळतं आहे? मागे तू कोण होता हे काय कळतं? बरं मी तुम्हाला व्यवहारातलं विचारतो. व्यवहारातलं आपण बुद्धिमान आहो की नाही? आहो, हा तर म्हणावं लागेल ना. आहे आपण बुद्धिमान आहो. जेवण करणं हे आपल्या हातामध्ये आहे, बरोबर आहे. पण जेवण पचणं कुठं आपल्या हातामध्ये आहे? ते पचविण्याचं सामर्थ्य वैश्वानर नावाचा अग्नी आपल्या उदरात आहे आणि तो परमात्मा पचवितो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. म्हणजे आहार करणं जरी आपल्या हातामध्ये असेल तर ते अन्न पचविणं आपल्या हातामध्ये नाही. त्यानंतर काय प्रक्रिया होते, काय दिसते आपल्याला? आपण पुस्तकातून किंवा एखाद्या वैद्यकीय शास्त्रातल्या निष्णात व्यक्तीलाही विचारू शकतो स्वतःचा अनुभव काय आहे. बरं, जे अन्न आपल्याला पचलं त्याचा 5 दिवसानंतर रस तयार होतो आणि त्या रसाचा प्रवाह आपल्या शरीरामध्ये नखापासून तर शेंडीपर्यंत सगळ्या अवयवाला व्यवस्थित पुरविला जातो. तर ही जी पुरविण्याची प्रक्रिया आहे ही आपल्या मतानं कुठं चालते? अजिबात नाही चालत. जर आपल्या स्वतःच्या मताने ही प्रक्रिया चालली असती तर जगामध्ये कोणालाही अर्धांगवायू झाला नसता. अर्धांगवायू होणं म्हणजे काय? त्या भागातला रक्तपुरवठा, रसपुरवठा किंवा प्राणवायूचा पुरवठा काहीतरी कारणामुळे डॅमेज होणं किंवा खंडित होणं. जीवाच्या स्वतःच्या बुद्धीला चालतं आहे? नाही चालत. यालासुद्धा एक विशिष्ट प्रकारची शक्ती नियंत्रित करणारी मानावी लागते. म्हणून तनो मनो जीवे चरणांशी लागावे असं म्हटलं की ज्ञानोबाराने. जीवाने, शरीराने, मनाने सर्वस्व अर्पण करून महापुरुषांची शरणागती केलीच पाहिजे. पण बरेच लोक अहंकाराने ते करत नाही. तेव्हा काय गरज आहे कोणाच्या पायाला लागण्याची? आमच्याकडं स्वतःची फार मोठी बुद्धी आहे, आम्हाला सगळं कळतं. बरं, सगळं कळतं, कळो येईल अंतकाळी प्राणप्रयाणाच्या वेळी. तुला आता जरी सगळं कळत असेल तर काही गोष्टी शेवटी कळतील. म्हणून काही जण स्वयंबुद्धी ज्याला म्हणतात, आम्ही कोणाची शरणागती करणार नाही. म्हणून शास्त्रामध्ये असं प्रमाण आलं आहे, एखादा व्यक्ती सर्व शास्त्रविद जरी असेल, जरी त्याला सर्व विषयातलं कळत असेल, परंतु तरीसुद्धा श्री गुरूंची शरणागती केल्याशिवाय त्याला उद्धाराचा मार्ग सापडणार नाही. उदाहरण देऊ तुम्हाला. उदाहरण एका अंगाने घ्या. नामदेवरायांच्या हातून परमात्मा दूध प्राशन करत होते. अन्यथा काय यामध्ये? नामदेवा हाती दूध प्याला. किती मोठा अधिकार आहे, पराकोटीचा अधिकार आहे. परंतु संतांच्या परीक्षेमध्ये कच्चे ठरले आणि भगवंताकडे गेले. भगवान म्हणाले, वा नामदेवा आला तू? म्हणे हो देवा, तुझं काहीतरी प्रारब्ध आहे, माझं काहीतरी भाग्य म्हणून जिवंत आलो. नाहीतर संतांच्या सभेमध्ये मला त्यांनी कच्चं ठरवलं होतं आणि जर मी थोडा वेळ थांबलो असतो तर नक्की त्यांनी मला बाजून काढलं असतं म्हणे. का बरं? कारण त्यांनी परीक्षा केली. संतांच्या परीक्षेमध्ये मी अपरिपक्व ठरलो आहे. भगवान म्हणाले, खरंच आहे नामदेवा, तू अजूनही कच्चाच आहे. म्हणजे देवा, लहानपणापासून दूध पितोय म्हणे, कमीत कमी दुधाची तरी जाणीव ठेव. अरे तूसुद्धा मला कच्चाच म्हणतो आहे. त्यांनी म्हणलं तर ठीक आहे, पण आतापर्यंत एवढं दूध प्राशन केलं आणि तूसुद्धा त्यांची बाजू घेतो आहे. भगवंताने सांगितलं, नामदेवा, माझी व्याप्ती किती आहे? फक्त मंदिरापुरती असं तुला वाटतं आहे, पण तसं नाही. मी सर्व व्यापक आहे. पण हा सर्व व्यापकतेचा भाव जोपर्यंत तो एखाद्या श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंच्या चरणाची शरणागती करणार नाही तोपर्यंत सर्वात्मक माझ्या स्वरूपाचं ज्ञान होणार नाही. अगोदर असणारा भक्तीचा विचार स्वयंबुद्धीचा आहे. म्हणून या उदाहरणामध्ये नामदेवरायांची उणीव नाही सांगायची. चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनी संतांची लीला आहे. जर सगुण साक्षात्कार असतानाही सद्गुरूंची शरणागती करावी लागते, एवढं फक्त उदाहरण घ्या. तर आपल्याला तो कोणताच अनुभव नाही आहे. आपल्याला तर शरणागती नक्कीच करावी लागणार. म्हणून एक स्वयंबुद्धीच्या बाही मनुष्याने स्वतःच्या बुद्धीच्या बाहुबळाने इथे तरुण जाण्याचा पर्याय करू नये.
हा उपाय केला की तो अपायकारकच होतो आहे. कसा होतो आहे त्याचं चिंतन आपण उद्या करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.